नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विक्रीसाठी किंवा प्रवासामध्ये 4-5 दिवस टिकणारा असा पदार्थ म्हणजे मऊ आणि खुसखुशीत मेथीचे थेपले किंवा पराठे कसे करायचे त्याची रेसिपी आपण पाहूया। रेसिपीला आपण सुरुवात करूया। हिवाळीचे दिवस आहेत, बाजारात भरपूर मेथी येते आणि हिरवीगार मेथी आहे। एक जोडी मेथी घेतलेली आहे मी आणि मेथीची पानं घेतलेले आहे, देठं घेतलेले नाहीत। मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे आणि 1 वाटी मेथी घेतलेली आहे। गव्हाचं पीठ पण 1 वाटी घेतलेलं आहे। मेथीचे थेपले करण्यासाठी आपण सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं आणि हिरव्या मिरच्या आणि आलं हे खिसून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची। मिरच्या, जिरे आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण मेथी कट करून घेतलेले ते आपण एका ताटामध्ये घेऊया। एका ताटामध्ये घेतलेले मेथी, त्यानंतर आपण हे आलं, जिरं आणि हिरव्या मिरच्या जे बारीक करून घेतलेले त्याची पेस्ट पण घालून घ्यायची। तुम्हाला जास्त मेथीचे थेपले तिखट पाहिजे असतील तर जिरं, मिरच्या, आल्याची पेस्ट जास्त घालू शकता। त्यानंतर आपण लाल तिखट आहे ते घालूया आणि हिंग पण थोडंसं घालायचं, हिंगामुळे पण छानशी टेस्ट येते। त्यानंतर हळद 1 चमचा घातलेले आणि ओवा आहे तो बारीक असा कुस्करून घालायचा आहे, कारण ओव्यामुळे पचनक्रिया पण चांगली होते, असा हा ओवा घालायचा आहे। त्यानंतर हे गावरान तीळ आहेत वाटीभर, ते पण घालायचे। त्यानंतर पिठी साखर, आपले थेपले मऊ होण्यासाठी पिठी साखर घातलेले आहे, त्याऐवजी तुम्ही गुळाचाही वापर केला तरी चालेल। त्यानंतर दही, हे आपले पराठे मऊ होण्यासाठी वाटीभर दही घातलेलं आहे। नुसार आपण मीठ पण घालून घेऊया। हे सगळं घातलेलं आहे, आपण चांगलं मिक्स करून घेऊया, कारण मेथीमध्ये मॉइश्चर असतं त्यामुळं जास्त पाणी घालायची गरज नाही। आपण पीठ मळताना पण पाण्याचा वापर कमीच करायचा। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते पण यात घालूया आणि मस्त मिक्स करून घेऊया। पराठे थेपले मऊ होण्यासाठी थोडंसं तेल पण आपण घालूया। जरासं गरम केलेलं तेल आहे, मिक्स करून घेऊया तेल घालून। करून झालेलं आहे, आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ या मेथीच्या भाजीमध्ये जेवढं बसेल तेवढं घालून घेऊया। पाणी जास्त वापरायचं नाही, लागलं तर थोडंसं शितोडं देऊन पीठ मळून घ्यायचं। यात पाणी आहे, मॉइश्चर आहे मेथीचं, त्यामुळं आपण पाणी घालायचं नाही। आता पीठ मळून घेऊया। आता आपण हे पीठ अशा पद्धतीनं मळून घ्यायचं, चपातीला लागते तसंच मळायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम मळून घ्यायचं। पीठ आपण छानसं मळून घेऊया। त्या कडवटपणा जाण्यासाठी आपण यामध्ये कसुरी मेथी घालूया आणि पीठ पुन्हा आपण थोडंसं मळून घेऊया। अशा पद्धतीने मिक्स करूया आणि मळून घेऊया। मळून झालेलं आहे, आता आपण त्याला थोडंसं तेल लावून मुरण्यासाठी ठेवूया, त्यामुळे आपले थेपले हे मऊ खुसखुशीत होतील। इथे आपण 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवूया आणि असं झाकून ठेवूया, चांगलं मुरेल। 10 मिनिट झालेले आहेत, पीठ छानसं मुरलेलं आहे आणि असा पिठाचा हात लावायचा आणि बारीक छोटेसे गोळे करून घ्यायचे। थेपले जाड करायचे नाहीत, लिंबा एवढे बारीक छोटेसे गोळे करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण गोळे करून घेऊया। चालू केलेला आहे आणि आपण तवा तापायला ठेवलेला आहे। तवा तापेपर्यंत आपण हा थेपला आहे तो एक असा गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवायचा आणि पातळ मस्त थेपला लाटून घ्यायचा। अशा पद्धतीने
पातळ लाटून घ्यायचं. जास्त जाड लाटायचं नाही, कारण जाड लाटल्यावर चांबट होण्याची शक्यता असते. त्यामुळं थेपला हा पातळच लाटून घ्यायचा. पातळ थेपला लाटून तयार झालेला आहे. आणि आपला आता तवा पण छानसा तापलेला आहे. तवा आपण मध्यमच करायचा, बारीक गॅसवर भाजायचं नाही. थेपला मोठ्या गॅसवरच भाजायचा, कारण जेणेकरून चांबट होईल बारीक गॅसवर. तवा छानसा तापलेला आहे आणि थेपला हा तव्यात टाकलेला आहे. थेपला हा आपण मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचा आणि मध्ये मध्ये तेल लावायचं. तूप लावला तरी चालेल. मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचा, कारण थेपला हा मऊ राहील. बारीक गॅसवर चांबट होण्याची शक्यता आहे. आणि हा आता थेपला आपला भाजून तयार झालेला आहे. मस्त भाजलेला आहे बघा. अशा पद्धतीने आपण सर्व थेपले भाजून घेऊया. जे थेपले छानसे भाजून तयार झालेले आहेत बघा, कसे पातळ मऊ झालेले आहेत बघा. हे असं हाताने तोडलं तरी पण खुसखुशीत लागतात. मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. मुलांच्या नाश्त्यासाठी, प्रवासासाठी, विक्रीसाठी लागणारे मेथीचे थेपले तयार झालेले आहेत. चला तर माझी मेथीची थेपल्याची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली? माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.